नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी प्रीतम शाह, संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासून स्वागत करत आहे। आज 1/10 काल व्हिडिओ पोस्ट केल्यापासून बरेच पालक माझ्या संपर्कात आहेत। बऱ्याच पालकांचा आमचं 1 to 1 ऑफिसमध्ये चर्चा होत आहे। काल म्हणल्याप्रमाणे जरी तुम्हाला काही कारणामुळे आयक्यू कोट्यामधनं कॉलेज अलॉटमेंट झाले पण तुम्हाला ते नको आहे किंवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं असेल किंवा मिळालं नसेल पण तुम्हाला घ्यायची इच्छा आहे, तरी पण तुम्ही आम्हाला संपर्क साधा। महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, डीम असेल, मार्क मिळत काही काळजी करू नका। तुम्ही आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून, आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुमचं डॉक्टर बनायचं स्वप्न, भले MBBS असो, BMS असो, BDS असो, BPT असो, BHMS असो, महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं कर्नाटकमध्ये महाराष्ट्र स्टेटच्या बॉर्डरच्या जवळ जे आपल्याला हवंसं असतं, बरेचसे सोलापूर जिल्ह्यातील, लातूर जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना असं असतं की आम्हाला महाराष्ट्राच्या बॉर्डरला जवळ पाहिजे, अशा ठिकाणी सुद्धा आपण तुमची ऍडमिशनची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून देत आहे। सर्व विद्यार्थी हो, पालकांनी याचा लाभ घ्यावा। डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे, मला भेटायला या किंवा कॉन्टॅक्ट करा। त्याचबरोबर आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून जर तुम्हाला भारताच्या बाहेर परदेशामध्ये, उदाहरणार्थ नेपाळ असेल, फिलिपिन्स असेल, जॉर्जिया असेल, युक्रेन असेल, रशिया असेल, अशा ठिकाणी जर ऍडमिशनची प्रक्रिया राबवायची असेल ती पण आम्ही तुम्हाला अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करून देत आहे। त्याचबरोबर बरेच विद्यार्थी परदेशामध्ये शिकून येतात आणि त्यांना FMG सारखी एक्झाम क्रॅक करावी लागते, द्यावी लागते। बऱ्याच विद्यार्थ्यांना FMG देण्यासाठी सो अडचणी येत आहेत। कुठे क्लासेस लावायचे, कशा पद्धतीने लावायचे, कशा पद्धतीने आपण पास होऊ शकतो, अशा पद्धतीने सो आम्ही योग्य मार्गदर्शन तुम्हाला आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून करत आहे। तर तुम्ही आम्हाला आवर्जून संपर्क साधा। तुम्ही माझ्याशी संपर्क साधला तर 100% यशाची खात्री बाळगू शकता। मला फोन करा। नमस्कार। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार।